प्रेज द लॉर्ड. कल्पनाच किचनमध्ये आपलं पुन्हा एकदा मनापासून स्वागत. आज आपण बघणार आहोत कारल्याची भाजी. रिक्वेस्टेड व्हिडिओ आहे हा. हे बघा, मला छान कारली मिळालेली आहे, छोटी छोटी. आता काय करायचं, नवशिक्यांसाठी हे सगळं सांगते मी. हे बघा, आता इतकी छोटी छोटी घेतली तरीही चालतील. आता हे आपल्याला सर्व, हे वरचे जे टोकं आहेत हे सर्व असे काढून घ्यायचे आणि यातल्या बियासुद्धा काढून घ्यायच्या. आता कोवळ्या बिया असल्या ना तर राहू द्यायच्या, त्याने काही विशेष फरक पडत नाही. पण जास्त निब्बर बिया असतील ना तर त्या सर्व काढून घ्यायच्या. अशा प्रकारे आता हे सर्व कारले मी स्वच्छ करून घेणार आहे आणि मग ह्याला लिंबू पिळून आणि मीठ लावून ठेवायचं. हे बघा, आता सर्व बिया मी काढून घेतल्यात आणि सर्व स्वच्छ करून घेतलेत. वरची टोकं सर्व काढून घेतलेत. आता काय करायचं, याला मीठ लावायचं आणि लिंबू लावायचा, लिंबाचा रस लावायचा. साधारण एक चमचाभर मीठ घ्यायचं छोटा, आणि एक अख्खा लिंबू घ्यायचा. हाताने असं सर्व चोळून घ्यायचं. आता जर तुम्हाला सकाळी करायचं असेल ही भाजी, कारल्याची भाजी जर तुम्हाला सकाळी करायची असेल तर तुम्ही असे हे सगळं प्रकार रात्रीच करून ठेवायचा. स्वच्छ करून लिंबू पिळून मीठ लावून ठेवून द्यायचं, म्हणजे त्याचा कडवटपणा खूप कमी होतो. आता हे मी 2 तास भिजत ठेवणार आहे लिंबाच्या रसामध्ये, आणि मग पुढची रेसिपी बघूया. हे बघा, 2 तास झालेत आणि छान मुरलेत. रात्रभर ठेवले ना की छान त्याचा कडवटपणा निघून जातो. आता काय करायचं, आपल्याला हे एका भांड्यात घ्यायचं आणि शिजायला ठेवायचे. 10-15 मिनटं तरी हे शिजत ठेवायचे. आणि मग मसाल्यात परतून घ्यायचं. आता हे शिजायला ठेवूया. बघा, आता थंड झालीत कारली. आपण असं पिळून घ्यायचं, खूप जोरात पण नाही, नाहीतर सगळी कारली तुटून जातील आपली. थोडं थोडं पाणी काढून घ्यायचं. हे बघा, हा माझ्याकडे घरी केलेलं वाटण आहे, मसाल्याचं वाटण आहे. याचा पण मी व्हिडिओ केलेला आहे, अपलोड केलेला आहे. आता काय करायचं, कारल्यामध्ये तो थोडा थोडा भरून घ्यायचा. जास्त भरला नाही तरी चालेल. अशा प्रकारे प्रत्येक कारलं असं भरून घ्यायचं. आणि मग फ्राय करून घ्यायची. आता मी कढईमध्ये तेल तापायला ठेवलेलं आहे. आता कढईमध्ये मी तेल तापायला ठेवलेलं आहे. या पळीने 4 पळ्या तेल टाकले मी. आता अशी कारली भरून घेतली. आता ही आपल्याला फ्राय करून घ्यायची आणि नंतर मसालासुद्धा घालायचा. हे बघा, आता छान फ्राय झाली आहे कारली. आपण काढून घेऊया. याच तेलात आता आपल्याला मसाला घालायचा आहे.
मिरची घालूया. दोन चमचे मिरची घातली मी. हळद पुन्हा परतून घेऊया. अर्धा टेबलस्पून गुळाची पावडर घालते. आता ही परतलेली कारली यात टाकून द्यायची आणि अलगद हाताने परतून घ्यायचं. मीठ थोडंसंच घालायचं, कारण आपण शिजताना पण घातलं होतं. अगदी थोडं मीठ घालते मी. थोडंसं पाणी घालूया सर्व मसाला मिळून येण्यासाठी. हे बघा, मस्त भाजी आपली तयार झालेली आहे. आता मी तुम्हाला सर्व करून दाखवते. भाजी तयार आहे. कणभरही कडू लागत नाही. नक्की करून बघा भरली कारली. या पद्धतीने नक्की करून बघा आणि रेसिपी आवडली असल्यास लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद.